मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या जगात असा एक ग्रंथ आहे ज्याच्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा नशीब बदलतं. ज्या ग्रंथाच्या पारायणाने असाध्य असे कॅन्सरसारखे रोग सुद्धा डॉक्टरांचे अंदाज चुकवून बरे झाल्याची शेकडो उदाहरणं आहेत. ज्या घरात हा ग्रंथ वाचला जातो तिथे गरिबी कधीच टिकू शकत नाही आणि साक्षात दत्त महाराज त्या भक्ताच्या हाकेला ओ देतात. होय, मी बोलतोय हिंदू धर्मातील 5व्या वेदाची मान्यता असलेल्या परमपवित्र श्री गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल. आज आपण 52 अध्यायांचं हे महाकाय रहस्य, त्यातील 52 चमत्कारी कथा आणि दत्त महाराजांचा पृथ्वीवरचा प्रवास एकाच व्हिडिओमध्ये एका अखंड प्रवासात उलगडणार आहोत. हे फक्त ऐकणं नाही, तर हा एक अनुभव असणार आहे. मित्रांनो, 52 अध्यायांचा हा प्रचंड ग्रंथ त्याचा गाभा न हरवता तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत आणि रंजक पद्धतीने मांडण्यासाठी मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. या कथेचा प्रत्येक शब्द लिहिताना मी त्या दत्तगुरूंचं स्मरण केले आहे. माझी ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी खूप मोलाचा ठरेल. प्लीज या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आणि हो, आपली उपस्थिती लावण्यासाठी कमेंटमध्ये मनापासून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. आणि अशाच अद्भुत पौराणिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला काळाच्या मागे जाऊया आणि पाहूया ती पहिली घटना जिथे दत्त संप्रदायाची सुरुवात झाली. कथेची सुरुवात होते एका आक्रोशाने. एक असा भक्त ज्याचं नाव आहे नामधारक. पण नाव असूनही त्याला त्याचे जीवन व्यर्थ वाटते. का? कारण त्याच्या जीवनात फक्त दुःख, दारिद्र्य आणि अपमान आहे. गाणगापूर क्षेत्र, भीमा आणि अमरजा नद्यांचा पवित्र संगम. पण या संगमावर नामधारक मात्र रडत होता. त्याचे डोळे सुजले होते, घसा कोरडा पडला होता. तो आकाशाकडे बघून ओरडत होता, हे दत्तगुरु, तू दीननाथ आहेस ना? मग माझी हाक तुला का ऐकू येत नाही? लोक मला हिणवतात, माझे नशीब का फुटके आहे? जर तू आत्ता भेटला नाहीस तर मी या नदीत जीव देईन. त्याची ती हाक काळजाला चिरणारी होती. आणि म्हणतात ना, जेव्हा भक्ताचा धीर सुटतो तेव्हाच देवाची धाव सुरू होते. तेवढ्यात त्याला समोरून एक तेजस्वी आकृती येताना दिसली. अंगावर भगवी वस्त्रे, कपाळावर भस्म, डोळ्यात सूर्यासारखे तेज पण चंद्रासारखी शीतलता. ते होते साक्षात सिद्धमुनी. नामधारक धावत गेला आणि त्यांच्या पायांवर कोसळला. महाराज, मला वाचवा, मला मार्ग दाखवा, मला त्या दत्तगुरूंचं स्वरूप सांगा जे भक्तांसाठी धावून येतात. सिद्धमुनींनी त्याला उठवले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एका गंभीर पण आश्वासक आवाजात म्हणाले, बाळा नामधारका, रडू नकोस. तुझे पूर्वज दत्तभक्त होते, पण तू विसरलास म्हणून हे भोग वाट्याला आले. पण आता काळजी नको, मी तुला ती कथा सांगतो जी ऐकल्याने यमराजाची सुद्धा भीती वाटत नाही. ती आहे गुरुचरित्र. कान देऊन ऐक. सिद्धमुनी सांगू लागले, युग होते सत्ययुग. हिमालय पर्वताच्या कुशीत